हे सर्व 12 ज्योतिर्लिंग झाल्यानंतर मात्र मी पशुपतीनाथ करत होतो दरवेळेला तिकडे जाऊन, कारण ती पूर्तता त्याशिवाय होत नाही. पशुपतीनाथची कारण ह्या ठिकाणी चारधाम यात्रेच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या ठिकाणी गुप्त काशीला आपण जातो, तिकडे शिवजी गुप्त रूपाने राहत होते. आणि गुप्त रूपाने या ठिकाणी काशी विश्वनाथ मंदिर आहे, अर्धनारी नटेश्वरही म्हणतात तिकडे. आणि तिकडे गंगा यमुनाचा त्या ठिकाणी दोन्ही नद्या तिकडे राहतात. शिवजी आणि शिव पार्वती तिकडे गुप्त रूपाने राहिलेले होते. आणि नंतर मग श्रीकृष्ण भगवान आपल्या पांडवांना म्हणतात की तुम्ही तुमच्या बांधवांचाच नाश केलेला आहे, म्हणजे हे केलेलं आहे, तेव्हा तुम्हाला जे पातक लागलं आहे त्याची हे करायचं असेल, त्यातून पाप मुक्ती करायची असेल तर तुम्हाला शिवाशिवाय पर्याय नाही, तुम्ही जाऊन त्यांना शरण जा. पण शिवजी रागावले होते यांच्यावर, त्यांचे ह्याच्यामुळे. त्यामुळे हे शोधत शोधत येतात, तो गुप्त काशीला येऊन पोचतात, या मंदिराजवळ येतात. आणि पार्वती मातेला त्यांची दया येते, मग अर्धनारी नटेश्वराच्या रूपात त्यांना तिकडे दर्शन दिलं आहे. पुन्हा ते गुप्त होतात. हे माणसं त्यांच्या मागे धावत निघतात, बरं कुठे आहेत शोधत शोधत निघतात आणि केदारनाथला पोचतात. आणि केदारनाथला ते पोचल्यानंतर तिकडे त्यांना दिसत नाही, पण तिकडे असंख्य रेडे तिकडे दिसत आहेत. आणि त्यांच्यामध्ये हेही तसे पोचलेले असतात, पांडवसुद्धा त्यांनी साधना तशी केलेली असते आणि कृष्णाचा आशीर्वादही असतो. म्हणजे यांच्यामध्ये कुठेतरी आहेत, कुठे आहेत म्हणून भीम उभा राहतो आणि त्याच्या पायाखालून सगळे स्वापद हे रेड्यांना पाठवतात. पण हे शिवजी काय येत नाही, ते म्हणे हे शिवजी आहेत. ते जाऊन भीम त्यांची शेपटी धरतो, त्यांची झोंबाझोंबी होते. मग एके ठिकाणी त्यांचं हे राहतं या केदारनाथला, बाकी धड जातं पशुपतीनाथला, असं सर्व ती कथा आहे. पण त्या ठिकाणी मग केदारनाथला म्हणून ह्याचं लेपन लावलं जातं तुपाचं. आणि ह्या ठिकाणी तिकडे केदारनाथच्या शिवलिंगावर तुपाचं लेपन लावलं जातं. आणि जोपर्यंत आपण पशुपतीनाथचं दर्शन घेत नाही तोपर्यंत ह्या दर्शनाला अर्थ उरत नाही. म्हणून 12 ज्योतिर्लिंग केल्यानंतर पशुपतीनाथचं दर्शन घ्यायचं आणि मग केदारनाथचं घ्यायचं. नाही, केदारनाथ 12 ज्योतिर्लिंगामध्ये आहे, त्यामुळे हे झाल्यावर ते करायचं, पशुपतीनाथ घ्यायचं. अशा रीतीने ते दर्शन घडलं. आणि पशुपतीनाथला एका वेळेला दर्शन, आत्ता रिसेंटली मध्यंतरी मी गेलो होतो आणि त्यावेळेला एकाएकी हे झालं होतं, त्या ठिकाणी करोनाचा कालावधी होता आणि इकडेसुद्धा प्रॉब्लेम होता, तिकडेही प्रॉब्लेम. पण महाराजांनी करोनाच्या कालावधीमध्ये एका महिन्यामध्ये 2 चारधाम आणि 1 गिरनार एका महिन्यामध्ये करून घेतलं होतं. आणि त्याच ह्याच्यामध्ये माझं 12 ज्योतिर्लिंग पूर्ण झालं म्हणून मी केदारनाथला इथे पशुपतीनाथला जायला निघालो. तर माझ्याबरोबर दुसरा एक दिनेश म्हणून आहे, तो माझ्या मागे लागला. म्हणे काका त्याची मुलं जाणार होते, एक जर्मनी आणि कॅनडाला. तो बोला मी हरिद्वारला थांबेन, तुम्ही जा केदारनाथला पशुपतीनाथला. म्हणून आम्ही दोघं दिल्लीला जाऊन पोचलो. दिल्लीला त्याची मुलं गेल्यानंतर मी पाहिलं ह्याच्या पट्ट्याच्या मनात होतं की माझ्याबरोबर यायचं. म्हटलं तुला यायचं आहे का रे? तो एकदम खुशीत हसला. म्हटलं चल आपण जाऊया. आम्ही दोघंही तिकडे पशुपतीनाथला म्हणजे नेपाळला जाऊन पोचलो. नेपाळला गेल्यानंतर त्या ठिकाणी मंदिरं संपूर्ण बंद होती, कारण त्यांनी नुकतेच डिक्लेअर केले होते आणि सगळी मंदिरं त्यांनी क्लोज केली होती. आम्ही पशुपतीनाथला जायला निघालो तेव्हा तिकडे मंदसा पाऊसही बारीकसा पडत होता. आम्ही मंदिरापाशी म्हटलं जाऊन बघूया, म्हटलं मंदिराजवळ गेलो आणि तेव्हा पाहिलं तर 4 चेकपोस्ट आहे आणि प्रत्येक चेकपोस्टवर पोलीस आणि मिलिटरीची माणसं वगैरे उभी होती. एके ठिकाणी विचारलं, बोला एक खुलने का चान्स है क्या? बोला नहीं अभी तो कुछ ये नहीं, पूरा नेपाल में बंदी की है. बोला हो सकता है तो महाशिवरात्रि के दिन एखाद दिन खोला तो खोलेंगे, नहीं तो वो भी नहीं हम बोल सकते. त्याने विचारलं. म्हटलं हा बिचारा हिरमुसला झाला होता. म्हटलं आपण आलो, पण हे म्हटलं महाराजांची इच्छा, आपण कशाला, आपण त्यांचे आज्ञेचे हे करायची आहे. आम्ही मुख्य दरवाजापाशी आलो, तिथून समोर प्रवेशद्वार दिसतंय पशुपतीनाथाचं. तिथे होतं, बाहेरून नमस्कार करतो, एवढ्यात एक स्त्री येऊन माझ्या बाजूला उभी राहिली. बोला क्यों भैया आपको दर्शन करना है? बोला कैसा दर्शन, अंदर तो बंद है. आपको तो दर्शन होना ही है, आप बैठे मैं आती हूँ. ती कुठे अंधारात निघून गेली, कारण त्यावेळेला 7 वाजताच अंधार पडला होता. आणि ती अंधारात गेली, थोड्या वेळात आली, माझ्या बाजूला येऊन बसली. म्हणे आप तो मेरे भैया है, आपको तो दर्शन नहीं होगा, ऐसा कैसा होगा, चलो आओ मेरे पीछे. आम्ही दोघंही त्याच्या मागे निघालो. एका अंधारा बोळ्यातून एक कमांडो बाहेर आला आणि त्यांनी मला खुणेने आत बोलवलं. आम्ही दोघं आत गेलो
आणि आत गेल्यानंतर आज संपूर्ण अंधकार, मोबाईलच्या टॉर्चच्या याच्यामध्ये आम्ही पायऱ्या उतरत वगैरे त्याच्या पाठोपाठ आत शिरलो. तर आत घेऊन पुढे पुढे करून घेऊन गेला आम्हाला आणि एके ठिकाणून प्रकाश येत होता आणि तिकडे त्यांनी हात केला की तिकडे जा म्हणून. जाऊन पाहिलं तर तिकडे पूजेची थाली हातात धरून ब्राह्मण उभा होता आणि जसे आम्ही दोघं तिकडे आत गेलो त्या ब्राह्मणाने आरती सुरुवात केली. चारही दरवाजांनी आमचं दर्शन झालं. चिटपाकरू कोणी नव्हतं, आम्ही आणि पशुपतीनाथ. आणखीत म्हणजे महाराजांची इच्छा असेल की त्याच्या पुढे काहीच नाही ना, काहीच नाही. आणि ते नेणार जे तुम्हाला आणि मिळवायचं घरवून ते घेणार शाश्वत सगळं. म्हणतो ना मी, जे शाश्वत आहे ते हे आहे. बाकी धन दौला पैसा, कोणी 1 लाखाचा फ्लॅट घेतला, कोण म्हणतं आम्ही 3 लाखाचा बंगला बांधला, सगळं इथेच ठेवणार आहात. 2-2, 3-3 गाड्या, पैसा सगळं इथे राहणार आहे. जे जाणार आहे ते शाश्वत. म्हणून मी वारंवार सांगतो, शाश्वताची कास धरा. आणि शाश्वताची कास धरायला साधं सोपं लागतं. तुमचं निर्मळ मन त्या ठिकाणी ठेवावं लागतं, ते अर्पण करावं लागतं, तरच तुम्ही तिकडे जाऊ शकता, अन्यथा होणं नाही. खरंय. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.